सध्या मराठवाडा दुष्काळाच्या सावठाखाली असला तरी इथला शेतकरी मात्र हिमतीनं उभा आहे। नवनवीन प्रयोग करून तो दुष्काळाशी दोन हात करतोय। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वाई इथल्या सुधीर आघाव यांनी देखील असाच एक नवा प्रयोग केलाय। त्यांनी आपल्या 6 एकरवर हळद घेतली आणि यातून त्यांना 9 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। पाहूया सुधीर यांच्या हळद शेतीची ही यशोगाथा। मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग। दुष्काळी भागात पिकवली हळद, हळदीतून मिळतोय लाखोंचा नफा। सुधीर आघाव यांच्याकडे वडिलोपार्जित 50 एकर जमीन आहे। मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती तोट्यात चालली होती। ग्रॅज्युएट झालेल्या सुधीर यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला। 2018 साली 1 एकरावर हळद घेतली, मात्र जास्त फायदा झाला नाही। नंतर प्रभाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने 6 एकरवर हळद लागवड केली। लागवडीपूर्वी बेड मारून ठिबक केलं, नांगरणी रूटर केलं, टिचीवर हळदीची लागवड केली, शेणखत टाकलं, वाढीच्या काळात खत आणि फवारणीचं योग्य नियोजन केलं। लागवडीसाठी 1.5 लाखांचा खर्च आला। 180 क्विंटल हळद निघण्याची अपेक्षा आहे। यातून 9 लाख रुपये हाती राहणार आहेत। 6 एकर हळदीसाठी मी लागवड करताना मशागतीसाठी नांगरट केली। 5 बाय टिचीवर लागवड केली मी। नंतर मी शेणखत टाकले, त्याला सगळे मिसळ करून। ठिबकमुळे पाणी मला कमी लागले। कमी पाण्यात माझे 6 एकर बरोबर शेत भिजत राहिले। खुरपण आणि फवारणी करणे खताचा पूर्ण मला 6 एकर साठी 1.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे। माझ्या 6 एकर मधून मला उत्पन्न 180 क्विंटल होईन। आजचा बाजारभाव 6,000 रुपये क्विंटल प्रमाणे पकडलं तर 10,80,000 रुपयाचा होईल। सुधीर आघाव यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, त्यामुळे म्हणावं तेवढं उत्पन्न होत नसे। मात्र सुधीरनं केलेल्या नव्या पद्धतीच्या शेतीमध्ये ते समाधानी आहेत। मी पारंपरिक शेती करीत होतो, पण माझ्या शेतीत काही उत्पन्न होईन गेलं। मी गहू, हरभरा, ज्वारी घेत होतो, त्याच्यात काही मला फायदा नव्हता। माझे मुलं लहान होते म्हणून माझी शेती काही रिकामी होती। माझ्या मुलानं ग्रॅज्युएशन केलं आणि शेतीत शिरल्यामुळं माझी शेती चांगली व्यवस्थित चालली आहे। वाई गावच्या आजूबाजूच्या परिसरात हळद नसल्यामुळे सुधीर यांची हळद पाहण्यासाठी शेतकरी मित्र हजेरी लावतायत। आमच्या इथं आतापर्यंत कोणीच हळद घेत नव्हतं। आता आमच्या इथं नवीन लागवड झाल्यासून आम्ही इथं आमच्या इथं सुधीरनं हळद 6 एकर केली। त्याच्यामुळे आम्ही इथं बघायला आलतो। त्याच्यामुळे आम्ही इथं पारंपरिक नंबर 1 हळद दिसल्यामुळं आता गावामध्ये नंबर 1 ला हळद दिसती बी आणि करू बी शकतो दुसऱ्या बारीने। सुधीरला प्रभाकर चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळाल्यानं खर्चात बचत झाली, शिवाय उत्पन्नातही वाढ झाली आहे। यावर्षी जेव्हा सुधीरची भेट झाली तेव्हा मला ते म्हणला की मला 6 एकर हळद लावायची। तर 6 एकर हळद लावायची, तर त्यानुसार आम्ही नियोजन केले व चांगले नियोजनामध्ये योग्य नियोजन, टाईम वेळोवेळी खत नियोजन व मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याला अपेक्षित असे चांगलं वजन म्हणजे भेटलेलं आहे, म्हणजे उत्पादन भेटलेलं आहे। बरं, आज रोजी तुम्ही ह्या कंद पाहता तर हा कंद जवळपास 2.5 ते 3 किलो वजनाचा कंद आहे व सरासरी 2.5 ते 3 किलो असं वजन राहिलं तर माझ्या अनुभवानुसार एकरी याला 30 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज येण्याची अपेक्षा आहे। मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यानं आपल्या पीक पद्धतीत बदल करून शाश्वत उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे। सुधीरचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे। राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी।